लोकलमध्ये रक्ताचा सडा, आज पुन्हा कोयत्यानं वार. रेल्वे पोलीस काय करतायत? मुंबईची लोकल जिथं रोज लाखो लोक पोटाची खळगी भरायला, घाम गाळायला घराबाहेर पडतात. ज्या लोकलला मुंबईची लाईफलाईन म्हटलं जातं, तीच लाईफलाईन आता प्रवाशांसाठी डेथ लाईन बनू लागलीये का? हा आमचा नाही, तर गेल्या काही दिवसात घडलेल्या भयंकर घटनांमुळे सामान्य मुंबईकरांच्या मनात निर्माण झालेला सर्वात मोठा सवाल आहे. धावत्या लोकलमध्ये पुन्हा एकदा रक्ताचा सडा पडलाय. किरकोळ वाद, धक्काबुक्की आणि थेट वार, एकामागून एक, एक नाही दोन नाही, तब्बल 5 रक्तरंजित घटनांनी अख्खी मुंबई हादरून गेली. रेल्वे पोलिसांची गस्त कुठे? सामान्य माणसाच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? सगळ्यात आधी जाऊयात काल रात्री घडलेल्या त्या थरकाप उडवणाऱ्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकावरील घटनेकडे. काय झालं होतं त्या काळ रात्री? कशावरून पेटला वाद? कोण होते ते हल्लेखोर? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. 16 जुलै, वेळ मध्यरात्री 12:10. मुंबईहून अंबरनाथच्या दिशेनं सुसाट वेगानं धावणारी लोकल ट्रेन डोंबिवली आणि ठाकुर्ली स्थानकांच्या दरम्यान पोहोचते. लगेच आणि जनरल डब्यात प्रवाशांची गर्दी असते. त्याच वेळी एका बसण्याच्या जागेवरून दोघा प्रवाशांमध्ये किरकोळ शब्दानं शब्द वाढतो. वाद एवढा विकोपाला जातो की आरोपी आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर 2 जणांचा संयम सुटतो आणि बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून 3 तरुणांनी एका तरुणाला गंभीर मारहाण केली. सुरुवातीला बातमी आली की कोयत्यानं सपासप वार केले, पण रेल्वे पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार आरोपीने त्याच्या हातातील लोखंडी कड्यानं दुसऱ्या प्रवाशाच्या डोक्यात आणि तोंडावर जीवघेणे वार केले. लोकल ठाकुर्ली स्टेशनवर येताच तिथं 3ही तरुण पसार झाले. जखमी प्रवाशाला कल्याणी रेल्वे पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन रुक्मिणीबाई रुग्णालयात भरती केलं. पण प्रश्न तोच, फक्त एका सीटसाठी माणसाचा जीव घ्यायला हे गुंड प्रवृत्तीचे लोक कसे तयार होतात? फक्त एका सीटवर बसण्यावरून माणसाच्या डोक्यावर लोखंडी कड्यानं वार केले जातात. गेल्या काही आठवड्यात मुंबई लोकलमध्ये गुन्हेगारांनी उच्छाद मांडलाय. एकामागून एक अशा 5 घटना घडल्यात. मयंक लोहार हत्याकांड. 23 जूनला रात्री 10च्या सुमारास चर्चगेट ते नालासोपारा दरम्यान धावणाऱ्या फास्ट लोकलचा फर्स्ट क्लास डबा. 22 वर्षांचा तरुण मयंक आणि आरोपी रोशन उर्फ सचिन सुवर्ण यांच्या डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून किरकोळ वाद झाला. धावत्या गाडीत मयंकच्या पोटावर एकामागून एक वार केले. मयंक रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. ट्रेन बोरिवलीला पोहोचण्यापूर्वीच आरोपीनं उडी मारली, पण नंतर पोलिसांनी त्याला कुर्ल्यातून बेड्या ठोकल्या. एका दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ कारणावरून 22 वर्षांच्या तरुणाचा संसार उद्ध्वस्त झाला आणि या घटनेला 48 तास उलटत नाही तोच मुंबईच्या रस्त्यावर आणि रेल्वे परिसरात तिसरा वार होतो. 28 जूनला लोअर परळ मधून ऑफिस संपवून घरी परतणारे 35 वर्षीय व्यक्ती माहीम स्टेशन बाहेरून चालत जात होते. गर्दीच्या रस्त्यावर चालताना एका अज्ञात पादचाऱ्याला नवीन यांचा चुकून धक्का लागला. धक्का लागल्यानं त्या व्यक्तीचा मोबाईल खाली पडला. त्यानं मोबाईलच्या नुकसानीचे पैसे मागितले. नवीन यांनी नकार दिला. याच रागातून त्या अज्ञात व्यक्तीनं नवीन यांच्यावर चाकून सपासप वार केले आणि त्यांना गंभीर जखमी करून तिथून पळ काढला. पण इथंच हे सत्र थांबत नाही किंवा संपतही नाहीये. चौथी घटना तर इतकी सनकी आहे की रेल्वे प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या लोकांचा थरकाप उडालाय. 14 जुलैला मुंबईचे सर्वात गजबजलेले स्टेशन म्हणजे कुर्ला. भर दिवसा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून एक तरुण हातात लोखंडी रॉड घेऊन मिरवत होता. नशिबानं रेल्वे सुरक्षा रक्षकांनी आणि पोलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेतलं, नाही तर तिथं ही रक्ताची होळी खेळली गेली असती. आणि 5वी घटना ज्यानं या वर्षाच्या सुरुवातीलाच धोक्याची घंटा वाजवली होती. मालाड स्टेशनवर एका कॉलेजच्या प्राध्यापकावर झालेला प्राणघातक हल्ला. विलेपार्ले येथील कॉलेजचे 32 वर्षीय प्राध्यापक अलोक सिंग हे मालाड स्टेशनवर लोकलमध्ये चढत असताना आरोपी शिंदे नावाच्या व्यक्तीसोबत त्यांची गेटवर चढण्या उतरण्यावरून धक्काबुक्की झाली. लोकलच्या गेटवरची दादागिरी मुंबईकरांना नवीन नाही, पण प्लॅटफॉर्म उतरताच आरोपीने रागाच्या भरात चाकू काढून प्राध्यापकांच्या पोटावर वार केले. या हिंसेमुळे मुंबई लोकलच्या सुरक्षेचे वाभाडे निघाले. बोरिवली रेल्वे पोलिसांनी नंतर सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला वसईतून अटक केली खरी, पण प्रवाशांच्या मनातील भीती कायमची घर करून बसली. ठाकुर्ली, चर्चगेट, माहीम, कुर्ला आणि malaad या 5ही घटनांकडे बारकाईनं पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते. मुंबईकरांचा संयम सुटत चाललाय आणि गुन्हेगारांना पोलिसांचा कसलाही धाक उरलेला नाहीये. लोकलच्या डब्यांमध्ये नो मेटल डिटेक्टर, रेल्वे प्लॅटफॉर्मवर तपासणीची वानवा आणि गर्दीचा फायदा घेऊन पळून जाणारे आरोपी. धावत्या लोकलमध्ये पुन्हा रक्ताचा सडा पडू नये म्हणून आता रेल्वे प्रशासनाला आणि गृह मंत्रालयाला जाग यायला हवी. मुंबईकरांनो, प्रवास करताना सतर्क राहा, वाट टाळा आणि कोणतीही संशयास्पद गोष्ट दिसल्यास रेल्वे पोलिसांना कळवा. ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी.